नमस्कार मित्रांनो, पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागात एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पाहायला मिळाला आहे. गुरुजीची अचानक झालेली एंट्री, सूर्यवंशी कुटुंबाची धक्कादायक गुपिते, सुलक्षणाचा नवा डावपेच. चला तर मग आजच्या भागात नक्की काय घडले पाहूया सीन बाय सीन. प्राजक्ता सुलक्षणाच्या घरी पोहोचते. तिथे आधीच गुरुजी उपस्थित असतात. गुरुजींना पाहून प्राजक्ताला खूप आनंद होतो. सुलक्षणा लगेच गुरुजींना सांगते की हीच आमची मोठी सून प्राजक्ता. प्राजक्ताला विचारतात, तुम्ही लग्नाची पत्रिका सोबत आणली आहे ना? त्यावर प्राजक्ता स्पष्ट करते की तिने पत्रिका आणली आहे, की आरव आणि भाग्याचे लग्न लावून देण्यास आपल्या अटीवरती खरोखर कायम आहे ना? सुलक्षणा म्हणते, हो मी तयार आहे, पण आधी दोन्ही मुलांची पत्रिका जोडायला हवी. दुसऱ्या खोलीत आलोक स्केच बनवत असतो. आरव मोबाईलला नेटवर्क शोधत हळूहळू बाहेर येतो. नेटवर्क शोधताना आरवच्या कानावर भाग्यश्री आणि त्याच्या लग्नाची चर्चा पडते. तो थेट तिथून येऊन विचारतो, तुम्ही माझ्याबद्दल आणि भाग्याबद्दल काय बोलत आहात? हे ऐकून सुलक्षणा आणि प्राजक्ता दोघेही हादरतात. सुलक्षणा लगेच गोष्ट फिरवत म्हणते, अरे आम्ही तुझ्याबद्दल नाही तर दुसरंच काहीतरी आरोपबद्दल बोलत होतो. तेवढ्यात खोलीतून आलोकचा आवाज येतो. प्राजक्ता तिथेच उभी आहे हे पाहून आरव प्रचंड घाबरतो. आलोकने प्राजक्ताला पाहिले तर मोठा गोंधळ होईल हे ओळखून आलोकला अडवण्यासाठी आणि त्याला दुसऱ्या खोलीत नेण्यासाठी तिथे निघून जातो. आरव आलोकला सांभाळत असताना तेथे गुरुजीकडे पत्रिका दिली जाते. गुरुजी पत्रिका पाहून खूप खुश होतात आणि सांगतात, दोन्ही पत्रिकामधील सर्व गुण अत्यंत उत्तम जोडत आहे. यात कोणताही दोष नाही. हे ऐकून प्राजक्ताचा आनंद गगनात मावत नाही. स्वतःच्या सुखापेक्षा तिच्यासाठी बहिणीचे भाग्याचे सुख महत्त्वाचे असते. अंबिका आणि घरातील सर्वजण आता प्राजक्ताला सून म्हणून स्वीकारण्यासाठी होकार देतात. लग्न ठरल्यानंतर घरातील सर्वजणी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात. अंबिका देवासमोर प्राजक्ताचे स्वागत करते आणि परंपरेनुसार तिला हळद लावते. पण जेव्हा प्राजक्ता करंड्यात पाहते तेव्हा त्यात कुंकू नसते. प्राजक्ता आश्चर्याने विचारते की तिला सूर्यवंशी घराण्याचे भयानक रहस्य समजते. या घरात लाल रंग आणि कुंकू वापरणे पूर्ण वर्ज्य आहे. घरातील कपड्यापासून ते पूजेपर्यंत कोणतेही लाल रंगाचा वापर केला जात नाही. हे ऐकून प्राजक्ता थोडी हादरते पण चिंतेत पडते. पण बहिणीच्या चांगल्या भविष्यासाठी ती शांत राहून हे सर्व काही सहन करायचे ठरवते. प्राजक्ता सुलक्षणा, अंबिका आणि सगुणाच्या पाया पडून निरोप घेते. सुलक्षणा तिला सांगते, मी उद्या तुझ्या घरी येऊन अधिकृतपणे लग्नाची मागणी घालेल. परंतु प्राजक्ता निघून गेल्यानंतर सुलक्षणाचा खरा चेहरा समोर येतो. तिला भाग्य अजिबात आवडत नसते. सगुणा आणि सुलक्षणा यांनी मिळून एक मोठा गेम प्लॅन केलेला असतो. सध्या प्राजक्ताला आलोकसोबत लग्नासाठी तयार करण्यासाठी त्या भाग्य आणि आरवच्या लग्नाला तात्पुरता होकार देतात आणि नंतर काहीतरी खोटं बोलून हे लग्न मोडून टाकण्याचा त्यांचा कट असतो. तर दुसरीकडे आरव थेट भाग्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो आणि तिला गुलाबाचं फूल देऊन आपल्या प्रेमाची कबुली देतो, ज्यामुळे भाग्य त्याच्यावर चिडते. तर प्राजक्ता घर परत मिळाल्याच्या आनंदाने घरात पेढे वाढत असते. आता सुलक्षणाचा हा कपटी डाव प्राजक्ताच्या लक्षात येईल का, की भाग्य आणि आरवचे लग्न खरंच पार पडेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.